7 जुलै 1896 या दिवशी मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये भारतीयांनी पहिल्यांदा एक जादू पाहिला, एक चमत्कार म्हणजे पडद्यावरील हलणारी चित्र. ही होती भारतीय चित्रपट संस्कृतीची पहिली झलक. पण या जादूला भारतीय आत्मा देणारा कोणी नव्हता. 1910 साली मुंबईतील थिएटरमध्ये एक भारतीय तरुण द लाईफ ऑफ क्रिस्ट हा चित्रपट पाहतो. हा चित्रपट पाहून त्याचे डोळे विस्फारले जातात. डोक्यात विचारांचे काहूर उठलं जातं आणि त्याच वेळी त्याच थिएटरमध्ये एका व्यक्तीने या जादूला भारतीय रूप देण्याचं ठरवलं. त्यांचं नाव होतं धोंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके. पाश्चात्य देशांनी त्यांच्या कथा मोठ्या पडद्यावर दाखवल्या. मग आपली महाभारत रामायणाची समृद्ध परंपरा मोठ्या पडद्यावर का दिसू नये या विचाराने त्यांच्या डोळ्यात दृढ संकल्प दिसू लागला आणि विचार मग्न होऊन मनाचा ठाम निर्णय घेतात चित्रपट निर्मितीचा. दादासाहेब फाळकेंनी सर्व संकटांना तोंड देत लंडन गाठले. I am Dhundiraj Govind Phalke from India. I want to make a motion picture. Can you help? तिथे त्यांनी फिल्म मेकर सेसिल हेपवर्थ यांच्याकडून चित्रपटाचे तंत्रज्ञान शिकले. कॅमेरा ऑपरेटिंग, फिल्म एडिटिंग आणि दिग्दर्शन असं सगळं काही. दादासाहेब फाळके भारतात आल्यावर चित्रपट निर्मितीसाठी त्यांनी आपलं घर खाण टाकलं. कुटुंबांच्या आणि मित्रांच्या सहाय्याने चित्रीकरणास सुरुवात झाली. एक अडथळा पार करत अखेर भारतीय सिनेसृष्टीचा पहिला स्वप्न पडदा तयार झाला. तारीख होती 3 मे 1913. मुंबईतील कोरोनेशन थिएटर. संपूर्ण थिएटर प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं आणि स्क्रीनवर राजा हरिश्चंद्र नाव दिसते. लोक भारावून जातात. 3 मे 1913 हा दिवस सुवर्ण अक्षरात कोरण्याचा दिवस. आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचा जन्माचा दिवस. भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र. भारतीय चित्रपट सृष्टीचा जन्मदाता म्हणजे मराठी माणूस. पण आज त्याच मराठी माणसाच्या चित्रपटाला श्वास घेण्यासाठी धडपड करावी लागते. हे संकट फक्त आजचं आहे का? तर नाही. कधी सुवर्ण काळ, कधी दुर्लक्ष, कधी नव्या लाटेची चाहूल, तर कधी अस्तित्वाचा प्रश्न. मराठी चित्रपट सृष्टीचा हा लढा नेमका कसा सुरू झाला? मराठी चित्रपट नेमका कुठे हारला, कुठे जिंकला आणि आता त्याचं भवितव्य काय? तर चला जाणून घेऊया मराठी चित्रपटाचा 111 वर्षाचा संघर्षमय प्रवास एका नव्या नजरेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक धक्कादायक माहिती आणि अनेक रंजक गोष्टी मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. नमस्कार, मी सागर पाबळे. तुम्ही पाहत आहात सागर पाबळे ऑफिशियल. भारतीय चित्रपटाचा पहिला अध्याय म्हणजे मुखपटांचा काळ आणि यात दादासाहेब फाळकेंनी इतिहास रचला. राजा हरिश्चंद्र या चित्रपटाने लोकांमध्ये कुतूहल निर्माण केलं होतं. त्यामुळे लोकांना चित्रपट पाहायची आवड निर्माण झाली होती. म्हणजे काय हो भाऊ? अरे वेड्या, 1.5 इंच रुंद आणि 2 मैल लांब चित्रांची पट्टी. 2 मैल लांब किती चित्र असतात हो त्यात? 57,000 हलती चित्रे. परंतु त्यावेळी थिएटर्स नव्हते, तर तंबू थिएटर होते. मोकळ्या मैदानात पडदे टांगले जात होते. पण हळूहळू चित्रपटगृहांची निर्मिती झाली आणि चित्रपट व्यवसाय फुलू लागला. बाबूराव पेंटर यांनी 1917 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली आणि कोल्हापुरात चित्रपट निर्मिती सुरू झाली. त्यांनी ऐतिहासिक चित्रपटांना प्राधान्य दिले. त्यांचे काही महत्त्वाचे चित्रपट कृष्णजन्म, पौराणिक चित्रपट सैरंद्री, सिंहगड, जो ऐतिहासिक चित्रपट जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित होता, व्ही शांताराम, केशवराव भालजी धाणे, दामले आणि फत्तेलाल यांनी पुण्यात प्रभात फिल्म कंपनी 1929 साली स्थापन केली. तसेच राजाराम स्टुडिओ आणि जयप्रभा स्टुडिओ हे कोल्हापुरात सक्रिय झाले. 1920 ते 1930 हा काळ मुखपटांचा सुवर्ण काळ होता. या काळात अनेक चित्रपट कंपन्या स्थापन झाल्या. विशेषतः कोल्हापूर आणि पुण्यात चित्रपट निर्मिती जोरात सुरू झाली.
आता कल्पना करा की एक काळ असा होता की जिथे चित्रपट तर बनत होते पण त्याला आवाज नव्हता, होती ती फक्त हलती चित्र. मग आला तो क्षण ज्या क्षणी भारतीय चित्रपटाने आवाजाच्या जगात पहिलं पाऊल टाकलं. आणि हाच तो दिवस ज्या दिवशी भारतीय चित्रपटाला आवाज मिळाला. 1931 साली थिएटरमध्ये पहिल्यांदा आवाजासह भारताचा पहिला बोलपट आलम आरा तयार झाला. भारतीय चित्रपटाने पहिल्यांदाच आवाजाला स्वीकारला. सुने गौर से बूढ़े बच्चे जवान कि ये आलम आरा की है दास्तान. ते म्हणजे W.M. खान यांच्या आवाजात दे दे खुदा के नाम हे भारताचे पहिले हिंदी चित्रपट ज्याने पुढील भारतीय सिनेमाला संगीताचा आत्मा दिला. चित्रपटात प्रथमच गाणं असल्यामुळे आलम आरा चित्रपट तुफान गाजला. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने बनलेला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक तुडुंब गर्दी करू लागले आणि याच सोबत आले गीत संगीताचे सुवर्णयुग. ह्या चित्रपटापासून संगीत आणि गाणी चित्रपटात व्यावसायिकदृष्ट्या वापरली जाऊ लागली. हिंदी पाठोपाठ मराठीतही बोलपटाची सुरुवात झाली. प्रभात फिल्म कंपनीने 1932 मध्ये अयोध्येचा राजा हा मराठीतला पहिला बोलपट प्रदर्शित केला. यामध्ये छायाचित्रण, संवाद आणि अभिनयाचे अप्रतिम मिश्रण होते. 1936 मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या बॅनरखाली दिग्दर्शक व्ही शांताराम आणि शेख फत्तेलाल यांनी लिहिलेला संत तुकाराम हा 5व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय मराठी चित्रपट ठरला. त्यानंतर स्वतंत्रपूर्व काळात देशभक्तीवर चित्रपट निघू लागले. काही महत्त्वाचे चित्रपट, किस्मत या चित्रपटाने त्या काळात सर्वाधिक कमाई केली. आवारा राज कपूरचा क्लासिक चित्रपट त्यांनी जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली. मदर इंडिया स्वातंत्र्यानंतर भारतीय सिनेमाचे एक महत्त्वाचे प्रतीक असलेला चित्रपट. भारतीय सिनेमा 1913 पासून ते 1947 पर्यंत मोठ्या प्रवासात होता. मूकपटापासून सुरुवात करून बोलपट, संगीत, ऐतिहासिक, सामाजिक चित्रपटांनी भारतीय सिनेमाला अधिक समृद्ध केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवीन दिशा मिळाली. त्यामुळे चित्रपट अधिक प्रगत होत गेले आणि ऐतिहासिक चित्रपटांबरोबर सामाजिक व वास्तववादी विषय मांडले जातात. पुढच्या काही दशकांमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अनेक मोठे बदल होणार होते आणि आता आपण तेच पुढे पाहणार आहोत. जेव्हा आपण देव आनंद, राजेश खन्ना, दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या काळाकडे पाहतो तेव्हा आपल्याला दिसतो एक स्वप्नवत काळ. ये तमाशा करना जरूरी है. जो खुद तमाशा बन गए वो तमाशा क्या करेंगे. जेव्हा सिनेमा फक्त मनोरंजन नव्हतं तर लोकांच्या हृदयाचा ठोका होता. त्या काळातील सिनेमे म्हणजे संवाद, गाणी आणि अभिनयाची जादू. कौन कमबख्त है जो बर्दाश्त करने के लिए पीता है. मैं तो पीता हूं कि बस सांस ले सकूं. यहाँ हमारा इंटरवल होता है लेकिन जोकर का तमाशा खत्म नहीं हुआ. जाइएगा नहीं, मेरा तमाशा खत्म नहीं हुआ. जाइएगा नहीं. जीना यहाँ मरना यहाँ. देव आनंद यांची स्टाईल आणि स्वॅग, राज कपूर यांचा भावनाप्रधान अभिनय, दिलीप कुमार यांचा गहरा अभिनय आणि तसेच राजेश खन्ना यांचा चार्म, हे सगळं मिळून भारतीय सिनेमाचा सुवर्ण काळ बनतो. हिंदी चित्रपटसृष्टीने मोठी बाजारपेठ निर्माण केली आणि त्याचा मोठा परिणाम मराठी चित्रपटाच्या व्यवसायावर झाला. राजेश खन्ना, देव आनंद, राज कपूर, दिलीप कुमार यांसारख्या मोठ्या स्टार्सची क्रेज वाढली आणि तेव्हाच मराठी चित्रपटाचा संघर्षाला सुरुवात झाली. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये व्ही शांताराम, मास्तर विनायक, भालजी पेंढारकर, आचार्य अत्रे, राजा परांजपे, ज्योतिराज दिनकर डी पाटील, माडगुळकर, सुधीर फडके, राजा गोसावी, राजा ठाकूर तसेच चंद्रकांत सूर्यकांत, श्रीराम लागू, रमेश देव, रवींद्र महाजनी, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, निळू फुले, कुलदीप पवार यांनी आपली छाप मराठी इंडस्ट्रीवर सोडली होती. त्यानंतर हिंदी चित्रपटांमध्ये 1970 ते 80च्या दशकात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या शोले या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅन म्हणून ओळख निर्माण झाली. हिंदी चित्रपट अधिक लोकप्रिय झाले. तसेच मिथुन आणि ऋषी कपूर यांच्या रोमॅन्टिक, ॲक्शन आणि मसाला चित्रपटांमुळे महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षक सुद्धा मोठ्या प्रमाणावर बॉलिवूडकडे वळाले. परिणामी मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष होऊ लागले. हिंदी चित्रपट मोठ्या बजेटचे आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनू लागले. हिंदी चित्रपटांचे मुंबई हे केंद्र बनल्याने मराठी चित्रपटांना थिएटर मिळणं कठीण होऊ लागले. पण त्याच वेळी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे मराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रभाव वाढल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी आर्थिक संकटात आली होती. त्यामुळे आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, राजा परांजपे आणि सुधीर फडके यांनी महाराष्ट्र सरकारची ही गोष्ट लक्षात आणली. त्यानंतर महाराष्ट्र चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक मदत मिळावी यासाठी 1970च्या दशकात मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि चित्रपटसृष्टीतील काही महत्त्वाच्या व्यक्तींनी अधिकृतपणे चित्रपटासाठी अनुदानित योजना लागू केली. परंतु 1972 साली पिंजरा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मराठी सिनेमाच्या इतिहासात एक नवी क्रांती घडली. पिंजरा हा केवळ सिनेमा नव्हता, तर तो मराठी चित्रपटसृष्टीला नवीन उंचीवर नेणारा चित्रपट होता. काही झालं तरी या गावात आम्ही तमाशा होऊ देणार नाही. चंद्रकला म्हणतात मला. हा चित्रपट 70च्या दशकातला सर्वात मोठा हिट ठरला आणि इतका लोकप्रिय झाला की तो हिंदीमध्येही डब करण्यात आला. तर दुसरीकडे दादा कोंडके यांनी त्यांच्या खास विनोदी शैलीने हिंदी सिनेमाच्या जबरदस्त स्पर्धेमध्ये आपली जागा निर्माण केली. जेव्हा हिंदी सिनेमात अमिताभ बच्चनचा अँग्री यंग मॅन गाजत होता, जब तक बैठने को न कहा जाए शराफत से खड़े रहो. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. तेव्हाच मराठीत दादा कोंडके यांची जबरदस्त विनोदी शैली तुफान चालत होता. रेकॉर्ड ब्रेक झाले. दादा कोंडकेंनी केलेले सिनेमे सातत्याने सुपरहिट होत गेले. त्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं गेलं होतं, कारण त्यांचे सलग 11 चित्रपट सिल्वर जुबली हिट झाले. दादा कोंडके हे फक्त मराठी सिनेमापुरतेच मर्यादित नव्हते. त्यांचा विनोद हा सर्वसामान्य माणसांचा विनोद होता आणि तोच त्यांनी हिंदीतही आणला. दादा कोंडके यांच्या विनोदी चित्रपटांचा मराठी इंडस्ट्रीवर खूप मोठा प्रभाव पडत असताना 1980च्या दशकामध्ये ॲक्शन चित्रपटांचा बोलबाला सुरू झाला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती यांच्यासारखे सुपरस्टार ॲक्शनपटांच्या माध्यमातून आपली लोकप्रियता टिकून ठेवू शकले. याचबरोबर सनी देओल, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि गोविंदा यांसारख्या नव्या पिढीच्या कलाकारांनीही दमदार ॲक्शनपटातून आपली ओळख निर्माण केली. त्यामुळे मराठी चित्रपट पुन्हा एकदा मागे पडू लागला. मराठी चित्रपटांना हिंदीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी काहीतरी चमत्काराची आवश्यकता होती आणि तो चमत्कार झाला लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या जोडीने. 1980 ते 2000 या काळात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोडीने मराठी चित्रपटसृष्टीत अभूतपूर्व यश मिळवले. त्यांच्या केमिस्ट्रीने, कॉमेडीच्या अचूक टायमिंगने मराठी प्रेक्षकांचे हृदय जिंकले. अशी कशी पडली? पडली म्हणजे काय? मी अशी धरली ती अशी पडली. मराठीत लक्षा आणि अशोक सराफ यांनी कॉमेडीवर आपले अधिराज्य तर गाजवलेच, परंतु तिकीट बारीवर देखील चांगली कमाई केली. दोघांचे विनोद, सचिन पिळगावकर यांचं दिग्दर्शन असलेला अशी ही बनवाबनवी चित्रपट तुफान गाजला. त्यांचे संवाद प्रेक्षकांना इतके आवडायचे की त्यांचे डायलॉग्स आणि सीन्स आजही सोशल मीडियावर व्हायरल होतात. हिंदी चित्रपटांमध्ये ॲक्शन आणि ग्लॅमर वाढत असताना मराठी चित्रपटांनी कौटुंबिक कथा, विनोद, सामाजिक संदेश यांना प्राधान्य दिले आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब मराठी सिनेमे पाहू लागले. माहेर की साडी हा महाराष्ट्रातील पहिला चित्रपट होता ज्याने महाराष्ट्रातील सर्व थिएटर्समध्ये हाऊसफुलचे बोर्ड लावले. मी ज्या दिवशी मरेन त्या दिवशी माझ्या अंगावर माहेरची साडी घालायला विसरू नका बाबा. हा चित्रपट तब्बल 25 ते 30 आठवडे अनेक ठिकाणी चालला. काही ठिकाणी तर 50 आठवड्याहूनही अधिक यशस्वी ठरला. बॉक्स ऑफिसवर करोडोची कमाई केली. या चित्रपटानंतर कुटुंबप्रधान चित्रपटांची जणू काही एक लाटच आली. पुढे 1980च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये एक मोठी क्रांती झाली आणि ती म्हणजे VCRचा उदय. VCR म्हणजे व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर. सुरुवातीला महागडे
पण हळूहळू स्वस्त झाल्याने सामान्य लोकांपर्यंत पोहोचले होते. व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डरमुळे लोकांना घरी बसूनच चित्रपट पाहण्याचा नवीन पर्याय मिळाला. लोकांना हवे तेव्हा हवा तो चित्रपट पाहण्याची मुभा मिळाली. थिएटरमध्ये जाऊन तिकीट काढण्याची गरजच नाही उरली. ग्रामीण भागात तर सार्वजनिक लग्न समारंभात किंवा तरुण मुलं वर्गणी करून गावात VCR मार्फत चित्रपट पाहू लागले. त्यावेळी लग्नाच्या दिवशी रात्री घरासमोर VCR लावून चित्रपट पाहण्याचा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ट्रेंडच सुरू झाला. माहेरची साडी चित्रपट पाहून ग्रामीण भागातील महिला हमसून धुमसून रडत होत्या. एका रात्रीत 3 ते 4 चित्रपट. त्यानंतर 1989 मध्ये रिलीज झालेला मैंने प्यार किया हा केवळ एक सिनेमा नव्हता, तर त्या काळातील प्रेम, मैत्री आणि कुटुंब संस्थेच्या भावना उत्तेजित करणारे जादुई अनुभव होता. दिल दीवाना, आया मौसम दोस्ती, गाणी कबूतर जा जा, ही गाणी तर प्रत्येकाच्या घरात वाजू लागली. त्या गाण्यांनी प्रेमी जोडप्यांसाठी एक नवे अँथमच तयार केले. या सिनेमाने बॉलिवूडमध्ये सलमान खानला सुपरस्टार बनवले आणि संपूर्ण देशभर एक नवीन ट्रेंड तयार केला आणि पुन्हा प्रेक्षक थिएटरकडे वळले. 1991 नंतर घरोघरी केबल टीव्ही पोहोचला. आता लोक झी सिनेमा, सोनी मॅक्स, स्टार गोल्डवर सतत चित्रपट पाहू लागले. त्याचा परिणाम थिएटर्समध्ये लोकांची गर्दी कमी झाली. पण टीव्ही राईट्समुळे चित्रपट निर्मात्यांना नवीन कमाईचा मार्ग मिळाला. कुटुंबांसोबत घरच्या घरीच आरामात सिनेमा पाहण्याची एक नवीन संस्कृती निर्माण झाली. परंतु त्याच वेळी 1991 साली प्रदर्शित झालेल्या फूल और काटे या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये एक नवीन ॲक्शन हिरो जन्माला आणला. तो म्हणजे अजय देवगण. फूल और काटेची सर्वात चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे अजय देवगणची धमाकेदार एंट्री. त्याने 2 मोटरसायकलींवर उभे राहून केलेला स्टंट हा त्या काळातील सर्वात आयकॉनिक स्टंटपैकी एक ठरला आणि या चित्रपटातील गाण्यांनी तरुणाईला तर वेडच लावलं. धीरे धीरे प्यार को बढ़ाना, मैंने प्यार तुझी शुरू किया, तुमसे मिलने को दिल करता है. थिएटरमध्ये प्रेक्षकांनी कुटुंब गर्दी केली. अजय देवगणचा कडक लुक, आयकॉनिक हेअरस्टाईल, जबरदस्त फायटिंग स्किल्स आणि साधेपणातला रुबाब याने 1990 दशकात तरुण मुलं अजय देवगणची स्टाईल कॉपी करून रस्त्यावर फिरताना दिसत होते. आजही आपल्याला सोशल मीडियावर अजय देवगणची कॉपी करताना अनेक जण दिसतात. 1990 ते 1993 हा काळ हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. या काळात रोमॅन्टिक, ॲक्शन, कौटुंबिक आणि संगीतमय चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अमिताभ बच्चनचा करिअरचा ग्राफ उतरणीला लागला होता, तर सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान आणि अजय देवगण यांसारखे नवीन सुपरस्टार्स उदयास येत होते. हिंदीमधील नवनवीन प्रयोगामुळे मराठीचा प्रेक्षक हिंदीकडे वळाला होता. परंतु 1993 मध्ये प्रदर्शित झालेला झपाटलेला त्या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत अशी काही जादू केली की लोक थिएटरमध्ये भीतीने थरारले. महेश कोठारे यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मराठी हॉरर कॉमेडीचा अजरामर चित्रपट ठरला. या काळात मराठी चित्रपट प्रामुख्याने कुटुंबप्रधान आणि सामाजिक विषयांभोवतीच फिरत होता. पण अचानक झपाटलेलाने एक नवीन युग सुरू केले. भय आणि हसण्याचा अनोखा संगम जो तिकीट बारीवर देखील गाणं म्हण की गाणं म्हणू या चित्रपटामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठीचे सुपरस्टार झाले. त्याचबरोबर बाळाचे बाप ब्रह्मचारी, एकापेक्षा एक, धूमधडाका, थरथराट, गंमत जम्मत असे अनेक चित्रपट हिंदी चित्रपटांना टक्कर देत. अजय देवगण, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, मिथुन चक्रवर्ती, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, सनी देओल, संजय दत्त या सर्व सुपरस्टार अभिनेत्यांसोबत खलनायक म्हणून अमरीश पुरी, परेश रावल, अनुपम खेर, गुलशन ग्रोवर, डॅनी, आशुतोष राणा, सदाशिव अमरापूरकर, शक्ती कपूर यांनी 90चा काळ गाजवला. 1990च्या दशकामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रोमॅन्टिक आणि मेलोडियस गाण्यांची जादू अशी काही पसरली की प्रेक्षक फक्त चित्रपट पाहण्यासाठीच नव्हे तर गाणी ऐकण्यासाठीही थिएटरमध्ये गर्दी करू लागली. उदित नारायण आणि सोनू निगम यांच्या आवाजांनी प्रेम कहाण्यांना जिवंत केले, तर अलका याग्निक, अनुराधा पौडवाल, साधना सरगम आणि कविता कृष्णमूर्ती यांनी आपल्या सुरेल गायकीने गाण्यांना अजरामर केले. संगीतकार नदीम श्रवण, आनंद मिलिंद, अनु मलिक, जतीन ललित आणि राजेश रोशन यांनी या दशकाला संस्मरणीय बनवले.
तर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची जादू अखेरपर्यंत टिकून राहिली. दशकाच्या शेवटी A.R. रहमान यांच्या संगीतातील नव्या प्रयोगांनी इंडस्ट्रीला एक नवा आयाम दिला. या सुवर्ण काळात संगीत हे केवळ मनोरंजनाचं साधनच नव्हतं, तर प्रेक्षकांच्या हृदयातला ठोका वाढवणारा एक अमूल्य वरदान देखील बनलं. हिंदी चित्रपटांची क्रेज एवढी वाढली की मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पुढे 2000 सालानंतर भारतात सिंगल स्क्रीन बरोबर मल्टिप्लेक्स थिएटर आलं आणि हिंदीच्या तुलनेत मराठीला प्रेक्षक कमी असल्यामुळे मल्टिप्लेक्स थिएटर मालकांनी हिंदीला प्रथम प्राधान्य दिले. 16 डिसेंबर 2004 साली मराठी इंडस्ट्रीला सर्वात मोठा धक्का बसला, तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाने. ज्याच्या नावावर मराठी प्रेक्षक थिएटरवर गर्दी करत होते, तो महाराष्ट्राचा लाडका लक्षा हे जग सोडून गेला. लक्षाच्या निधनानंतर मराठी इंडस्ट्रीचा संघर्ष अधिक तीव्र झाला. आता भारतीय चित्रपट वितरण प्रणालीमध्ये मोठे बदल झाले. DTH सेवेमुळे प्रेक्षकांना घर बसल्या उच्च दर्जाच्या पिक्चर क्वालिटीमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद मिळू लागला, तर CD आणि DVD मुळे घरगुती मनोरंजन सहज आणि किफायतशीर झाले. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जसे फायदे झाले तसेच तोटेही दिसू लागले. प्रीमियम पेड चॅनल्समुळे आणि HD कंटेंटमुळे थिएटरपेक्षा घरगुती प्रेक्षक वर्ग वाढला, तर दुसरीकडे पायरेसीमुळे सिनेमासृष्टीला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. लक्षाच्या निधनानंतर भरत जाधव, मकरंद अनासपुरे यांनी काही प्रमाणात चांगले दिवस आणले, परंतु स्पर्धा खूप वाढली होती. त्या स्पर्धेत मराठी इंडस्ट्री मागे पडत. मकरंद अनासपुरे यांच्या दे धक्का चित्रपटाने पहिल्यांदा अनेक मल्टिप्लेक्स थिएटर मिळवले. या चित्रपटात अजय अतुल यांनी दिलेल्या संगीताने आणि मकरंद अनासपुरे यांच्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांकडे वळाला. त्यानंतर उमेश कुलकर्णी यांचा वळू, वळू म्हणजे देवाच्या नावानं सोडलेला बैल, राजू पाटील यांचा जोगवा आणि रवी जाधव यांचा गटरंग या चित्रपटांनी मराठी इंडस्ट्रीला चांगले दिवस आणले. पण वर्षातून 1 किंवा 2च चित्रपट चालत होते. आता मराठी चित्रपटांना फक्त हिंदी चित्रपटांची स्पर्धा नव्हती, तर साऊथ इंडियन आणि हॉलिवूड चित्रपटांचा प्रभावही महाराष्ट्रामध्ये पडू लागला. ह्याच स्पर्धेत टाइमपास, रितेश देशमुख यांचा लय भारी नाही तर घंटा नाही आणि संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी या चित्रपटांनी अभूतपूर्व यश मिळवले. भारतात इंटरनेट आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे चित्रपट सृष्टीत पुन्हा मोठी क्रांती झाली. 2010 पासून स्मार्टफोनच्या वापरामुळे YouTube सारख्या प्लॅटफॉर्मवर शॉर्ट फिल्म्स आणि रिव्ह्यू व्हिडिओ लोकप्रिय झाले, ज्यामुळे थिएटरमध्ये जाण्याच्या सवयी बदलू लागल्या. ऑनलाईन तिकीट बुकिंग सहज शक्य झाले. डिजिटल क्रांतीमुळे चित्रपट व्यवसाय पुन्हा संघर्ष करू लागला. कट्यार काळजात घुसली आणि मुंबई पुणे मुंबई भाग 2 या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यानंतर 1 जानेवारी 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या नटसम्राट या चित्रपटात नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाने आणि तसेच महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाने थिएटरमध्ये अंगावर काटा आणला. तुम्ही नाटक सोडलं नाही, घरी घेऊन आलात. नट म्हणून बिघडला आहेस, पण तू माणूस म्हणून सुद्धा साले नीच आहेस. मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर, नटसम्राट. मराठी चित्रपटाने पहिल्यांदा 50 करोडपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटामुळे मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये हाऊसफुल बोर्ड लागले. रडलो मी शेवटच्या आला अक्षरशः डोळ्यातून माझ्या पाणी. नाना इज नाना, नाना आधुनिक नटसम्राट आहेत. या चित्रपटांची जादू संपत नाही तोपर्यंत याच काळात भारतामध्ये एक अभूतपूर्व आणि सर्वांना आश्चर्यचकित करणारा एक चमत्कार घडला. तो म्हणजे 2016 साली प्रदर्शित झालेला सैराट चित्रपट. मराठी चित्रपट थिएटरमध्ये चालत नाहीत असे म्हणणाऱ्यांसाठी ही एक सणसणीत चपराकच. हाऊसफुल हा सिनेमा झाला. विकेंडला सैराटचे जवळपास 100% शो हाऊसफुल आहेत. सैराटच्या यशामागे होते त्याचे नैसर्गिक अभिनय, हृदयस्पर्शी कथा आणि अजय अतुलचे मंत्रमुग्ध करणारे संगीत. पारंपरिक स्टारकास्ट न वापरता अगदी नवीन चेहऱ्यांना घेऊन चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही. आज सैराट फिल्म के बारे में करने जा रहा हूँ. नागराज मुझे लगता है बहुत ही टैलेंटेड स्टोरी टेलर.
मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच 100 कोटीपेक्षा जास्त कमवणारा सैराट चित्रपट ठरला. ग्रामीण प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उभारलेला हे एक सिनेमॅटिक विश्व प्रेक्षकांच्या काळजाला भिडले. सैराट हा केवळ चित्रपटच नव्हता, तर मराठी चित्रपटाला उंचीवर नेणारी आणि जुन्या समजुती मोडून काढणारी, हिंदी चित्रपटांना टक्कर देणारी एक क्रांती. सैराट नंतर बबन, मुळशी पॅटर्न ह्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले. त्यानंतर कोरोना महामारीमुळे भारतात लॉकडाऊन लागले. लॉकडाऊन संपल्यावर बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट चालले. ते म्हणजे रितेश देशमुख यांचा पेड, वाळवी, बाईपण भारी देवा ह्या चित्रपटाच्या व्यतिरिक्त कोणतेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरवू शकले नाही. मराठी चित्रपटांचा संघर्ष संपलेला नाही, तो अजून पुढे चालूच राहणार आहे. सध्या दाक्षिणात्य चित्रपट हे हिंदी चित्रपटांना मागे टाकत असताना आपला मराठी चित्रपट मात्र श्वास घेण्यासाठी धडपड करतोय. याची काय कारण असू शकते? राजकीय धोरण, निर्मात्यांच्या चुका की प्रेक्षकांच्या बदललेल्या अपेक्षा? आपल्या मराठीचे पुढे काय अस्तित्व असेल हे जाणून घेण्यासाठी आम्हाला एका भागामध्ये हे सांगणं शक्य नाही. यासाठी मी दुसरा भाग लवकरच आपल्या भेटीस घेऊन येत आहे. तर मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण आणि संशोधनावर आधारित व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्यासाठी तुमचा पाठिंबा आम्हाला अत्यंत गरजेचा आहे. तुमच्याशिवाय हे शक्य नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या सागर पाबळे ऑफिशियल ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब म्हणजे पुढचा दमदार व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देईल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त चित्रपटसृष्टीतील लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर भेटूयात पुढच्या अशाच दमदार व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.